नमस्कार. तुम्ही कधी मातीच्या दिव्यांमध्ये असा सुंदर गुलाबाचा चहा बनताना पाहिला आहे का? आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने हा सुगंधी चहा बनवणार आहोत. चला मग सुरुवात करूया. या पहिल्या दिव्यामध्ये आहे चहापत्ती, दुसऱ्या दिव्यामध्ये आहे साखर आणि तिसऱ्या दिव्यामध्ये वेलची आणि ताजं आलं आणि चौथ्या दिव्यामध्ये आहेत ताज्या गुलाबाच्या पाकळ्या. हे सर्व दिवे आपण एखाद्या पातेल्यात किंवा कढईमध्ये ठेवून त्यात पाणी घालून गरम करायला ठेवू. 3 ते 4 मिनिटं हे मिश्रण उकळल्यानंतर आपण यात दूध घालूया. दूध घातल्यानंतर परत एक उकळी आपण येऊ देऊ. त्यानंतर आता 2 ते 3 मिनिटं हलक्या आचेवर हा चहा उकळा. यामुळे गुलाबाचा सुंदर सुगंध चहामध्ये उतरतो. आता आपला सुगंधी गुलाबाचा चहा तयार झाला आहे. या चहाचा सुगंध मनाला खूप प्रसन्न करतो आणि त्याची चव साध्या चहापेक्षा खूप वेगळी व खास लागते. मातीचे दिवे, गुलाबाच्या पाकळ्या, वेलची आणि अद्रक यामुळे प्रत्येक घोट अगदी सुगंधी आणि फ्रेश वाटतो. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा आणि अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी शुभांगी फ्लेवर्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.